सर तुम्ही आज भेट घेतलेली आहे अबू आझमीची, एका रूममध्ये चर्चा झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय विषय होता? महाराष्ट्र सदन आहे. या महाराष्ट्र सदनामध्ये विविध पक्षातील मंडळी या ठिकाणी येत असतात आणि मग समोरासमोर आल्यानंतर बोलणं होत असतं. आज कॉन्स्टिट्यूशन क्लबची निवडणूक आहे. अबू आझमी मतदार आहेत आणि आमचे खासदार आप्पा बारणे त्याकरता उमेदवार आहेत. त्याकरता मी त्यांना भेटलो आणि त्यांना मतदान करण्यासाठी रिक्वेस्ट केली. त्यांनी मतदान केलं? मतदान करतील ते. आज ते मतदानाकरताच खास करून या ठिकाणी आलेले आहेत. थोडक्यात अबू आझमी यांचं मतदान शिवसेनेच्या आप्पा बारणे यांना पडणार असं म्हणायचं. हे बघा, कॉन्स्टिट्यूशन क्लब हा खासदारांसाठी तयार केलेला दिल्लीतील क्लब आहे. देशभरातून विविध खासदार त्या निवडणुकीकरता उभे आहेत. त्यामध्ये पक्ष हा विषय नाही आहे. महाराष्ट्रातील अनेक मतदार आहेत, त्यांना संपर्क साधणं हे आपलं काम आहे. आपला सहकारी जर त्या निवडणुकीत उभा असेल तर मला त्यात काही गैर वाटत नाही. सर त्यांचं तर म्हणणं असं आहे की ते रस्त्याच्या कामासाठी भेटलेत आणि तुम्ही एकनाथ शिंदेचे राईट हँड आहे. नाही, राईट हँड वगैरे फंडचा प्रॉब्लेम होता आणि म्हणजे ते तुम्ही हेल्प करणार. तुमचं एक व्हर्जन आहे, त्यांचं एक वेगळं व्हर्जन आहे. हे बघा, काही गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. मला समोर महाराष्ट्र सदनात भेटले, मी त्यांच्याशी एकमेकांची समोर आल्यानंतर जुनी ओळख आहे. महाराष्ट्रामधले ते एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे मला वाटत नाही समोरासमोर आल्यानंतर बैठक, चर्चा करणं, बोलणं हे काही चुकीचं मला वाटत नाही. सर, आज कॅबिनेट बैठक झाली, त्यात एकनाथ शिंदे हे हजर नव्हते आणि बरोबरच भरत गोगावले पण उपस्थित नव्हते. तर कुठे ना कुठे शिवसेना एकनाथ शिंदे नाराज आहे का पालकमंत्री, रायगडच्या पालकमंत्रीवर? मला नाही वाटत नाराजीचा काही प्रश्न आहे. आम्ही दिल्लीमध्ये आहोत. शिंदेसाहेब जे रक्तदान शिबिर आहे काश्मीर या ठिकाणी गेलेले आहेत. कदाचित त्यामुळे त्यांना येता आलं नसेल. त्यामुळे वेगळं कारण काहीतरी लावण्याची गरज मला नाही वाटत. भरत गोगावले साहेबांची आज दिल्लीत बैठक आहे. त्यांच्या मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील काही प्रश्नांसंदर्भात ते माननीय जे.पी. नड्डा साहेब यांना भेटायला आलेले आहेत. त्यामुळे ते गेले नसतील. संजय गायकवाड यांची जीप परत घसरली आणि त्यांनी हे सांगितलंय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापाला. कॉन्स्टिट्यूशन क्लबची निवडणूक आहे, मला त्याकरता जायचं आहे. महाराष्ट्रातील अनेक मतदार या ठिकाणी आहेत आणि ते आलेले आहेत. सगळ्यांचे मला फोन येत आहेत. आपण सविस्तर ती झाली की आपण बोलू या विषयावर. जगदीश धनखड कुठे आहे आता? कुठे आहेत, काय आहेत? संजय राऊत यांच्यावर काही जबाबदारी दिलेली आहे का की बाबा कोण कुठे आहे, काय कुठे आहे? आज अनेक पद्धतीने ते आरोप करतायत. कालपर्यंत पवारसाहेबांच्या बरोबर ते दिसत होते. काल मला ते राहुल गांधीच्या बाजूला बसलेले दिसले. मला त्यांनी असं वाटतं की संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त TN शेषन यांच्या संदर्भात काँग्रेसने जो काही खेळ केला होता त्याचा प्रश्न राहुल गांधी यांना विचारावा की TN शेषन या व्यक्तीला काँग्रेस कसं छळलं होतं, त्यांचे अधिकार कसे कमी केले होते, 2 निवडणूक आयुक्त कसे नेमले होते आणि त्यानंतर आमच्या सरकारवर टीका करावी. संजय राऊत भविष्यातील राज्यसभेची तयारी म्हणून काँग्रेसच्या जवळ जात आहेत का? कारण त्यांच्याकडे तेवढे खासदार नाही आहेत. मी काही या संदर्भात नक्की बोलू शकत नाही. कारण प्रियांका चतुर्वेदी नरेंद्र मोदी साहेबांना भेटत आहेत, संजय राऊत राहुल गांधींना भेटत आहेत, रावसाहेब दानवे आणखी कोणाला तरी भेटत आहेत. त्यामुळे उभाटाची जी काही घरघर लागलेली आहे त्या संदर्भात मी काही जास्त मत व्यक्त करू शकत नाही. भास्कर जाधवांनी एक टीका केली आहे, ब्राह्मण आणि जाती संदर्भात टीका केली आहे. हे बघा, या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आणि विविध जाती पातीवरनं टीका करणं, एकमेकांवरती आरोप करणं हे सगळ्यांनी सोडून द्यायला पाहिजे. एक मराठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. जेव्हा या देशामध्ये हिंदी भाषेचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सगळेजण जातपात सोडून
हिंदी भाषिक म्हणून ज्या पद्धतीने एकत्र येतात त्याच पद्धतीने मराठी माणूस ही जात पात, मराठा, ब्राह्मण, धनगर आणि विविध जाती, अशा जाती विषय घेऊन एकमेकांवर टीका करू नये, मराठी माणूस म्हणून एकत्र राहावं एवढंच मला वाटतं.